जीवानं देवापर्यंत जाण्यासाठी केलेली शास्त्रशुद्ध पाऊलवाट म्हणजे धर्म आहे की ज्याच्यावर टप्पे 4 आहेत. पहिला टप्पा कोणता असेल तर संस्कार. आज जगाच्या पाठीवर मूल जन्माला आल्यानंतर संस्कार केले जातात, पण भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये एवढी ताकद आहे, आईच्या उदरामध्ये मुलावर संस्कार करण्याची क्षमता आजही आपल्या जवळ आहे, फक्त वापर करत नाही. विठ्ठल नुसत्या पुराण तरी वाचून नाही, कितीतरी उदाहरणं देता येतील महाराज. ब्राह्मणाचं पोरगे कचडाशी आलं, 12 वर्ष लपाडली, कापत बाहेर आलं, नागवीची पळून गेले रे, ऐक चेडी हा तुला सांगतो वैशे जाणवचे. शुक महर्षी कुठे संस्कार झाले? आईच्या उदरामध्ये. राजा परीक्षिती भगवंताची ओळख कुठे झाली? आईच्या उदरामध्ये. अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद कुठे शिकला? आईच्या उदरामध्ये. किती तासामध्ये? 1.5 तासामध्ये. आईच्या उदरामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद 1.5 तासामध्ये शिकला. मात्र जन्माला आल्यानंतर वयाच्या 19 वर्षापर्यंत 19 वर्षामध्ये बाहेर कसं पडायचं हे शिकता आलं नाही. वैशिष्ट्य किती संस्कार झाले. भक्त प्रल्हाद कुठे संस्कार झाले? आईच्या उदरामध्ये. महाराज किती उदाहरणं, भरपूर उदाहरणं देता येतील. पूर्वीची उदाहरणं दिलेली आठवत आपल्या लक्षात राहणार नाही. हल्लीचं उदाहरण आहे 450 वर्षापूर्वीच छत्रपती शिवराय महाराज. काय सांगता? खरं सांग. शहाजी राजांना अली आदिलशहानं सांगितलंय दक्षिणेमध्ये स्वारीवर निघा, आणि एवढ्यामध्ये सांगणी स्वाराकडून निरोप पोहोचला. जिजाऊला दिवस गेले. खंडागळ्याच्या मारलेल्या हत्तीवरून सासऱ्याचं आणि जावयाचं वितुष्ट आलंय. वेळ घालवत नाही आपला, इतिहास सगळा सांगता येतो, वेळ कमी आहे. खंडागळ्याने मारलेला हत्ती त्याचा जाब विचारायला ज्यावेळेला लखोजी जाधव वाड्यावर आले, रक्तानं माखलेल्या हत्तीच्या शहाजीराजे भोसले महालामध्ये कपडे बदलायला गेलेली आहेत. देवडीवर जिजाऊ उभी आहे. लखोजीने विचारलं, शहाजी भोसला कुठे? जिजाऊ आईसाहेबांनी लगेच हाक देऊन सांगितलं, बाबा शहाजी भोसलेला भेटण्या अगोदर जिजाबरोबर 2 हात करावे लागतील, मग शहाजी भोसले भेटतील. उगीच स्वराज्य होत नाही. विठाला निरोप दिल्याप्रमाणे काही पथकाबरोबर राजे जिजाऊला राजगडावर घेऊन विचार करतायत, ही कुठेतरी सुरक्षित ठेवणार. शिवनेरीचे किल्लेदार ठीक आहे, घोड्याला टाच मारलेली आहे. सांडणी स्वरासारखे निरोप गेला. सूर्योदयाची वेळ आहे. इकडून शहाजी राजे आपल्या पथकासह जिजाऊला घेऊन आलेली आहेत. शिधोजीराव आणि त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई काही सरदारासह शिवनेरीच्या पायथ्याला आलेली आहे. आगत स्वागत झालं, गाठी भेटी झाल्या, सगळी मंडळी गडावर गेली. 2 प्रहरी जेवण झाली. खासे महालामध्ये शिधोजी विश्वासराव आणि शहाजीराजे बसलेले असताना शहाजीराजांनी शिधोजीरावांना सांगितलं, जिजाला दिवस गेले,
मला मोहिमेवर जायचं आहे आणि हिच्या सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकतोय. शिधोजीरावांनी मोठ्या आनंदानं ती स्वीकारलेली. राजे चिंता करू नका, तुम्ही या. जिजाऊ आईसाहेब आणि लक्ष्मीबाईचं नातं वेगळं आहे महाराज. मैत्रीचं नातं आहे, रक्ताचं नातं नाही. 1-1.5-2 महिन्याचा काल गेला आणि एके दिवशी जिजाऊचा पडलेला चेहरा ज्याला दासीने जाऊन सांगितलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं चिंता करू नका, 2 प्रहरी बागेमध्ये पाठवून द्या. लक्ष्मी आईसाहेब एका बाजूनं, जिजाऊ आईसाहेब एका बाजूनं बागेमध्ये बसलेली आहे आणि जिजाऊ आईसाहेबाचा पडलेला चेहरा पाहिल्याबरोबर लक्ष्मी आईसाहेब येतात, नमस्कार करून विचारतात, अक्का. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काही खावं प्यावं द्यावं नेसावं वाटतंय आणि ती इच्छा मालकानं पूर्ण करायची असते. पण भाऊजी तर स्वारीवर गेले. धाकटी बहीण या नात्यानं तुम्हाला काही हवं नको ते पुरवण्याची जबाबदारी माझी आहे. तेव्हा कृपा करा, तुम्हाला काय पाहिजे, काय खावं, काय प्यावं, काय न्यावं, कुठं फिरावं, काय वाटतंय ते मला सांगण्याचा प्रयत्न करा. असा अर्ज लक्ष्मी आईसाहेब करत असताना जिजाऊ आईसाहेब आसनावर ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि लक्ष्मी आईसाहेबांना सांगतात, लक्ष्मी सरकार ऐकायचंय, मला काय हवंय ऐका. मला वाटतं घोड्यावर बसावं, मला वाटतं दांडपट्टा खेळावा, मला वाटतं तलवार चालवावी, मला वाटतं गडकोट किल्ले जिंकावेत, मला वाटतं हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. अजून छत्रपतींचा जन्म व्हायचा आहे. विठ्ठल काय सांगावंसं वाटतं. संस्कार, आज संस्कारक्षम मुलं निर्माण करणं काळाची गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ठीक होतं, आई वडिलांनी मुलावर नाही संस्कार केले तरी आजी आजोबा चुलता चुलती मावळण वगैरे परिसर संस्कार करत होता. आणि पूर्वीचा काळ खरंच छान होता. आमच्या वेळेला आम्ही शाळेतनं जर कदाचित दांडी मारून रस्त्यावर दिसलो, गुरुजींना चालायचं नाही, मग दुसऱ्या दिवशी पनिशमेंट ठरलेली. कोपऱ्यावर शिक्षक दिसल्याबरोबर कुठल्या बोळातनं कसं जायचं हे अगोदर ठरवायचं. फार मोठी आदरयुक्त भीती अंतःकरणामध्ये होती. आज ते राहिलेलं नाही. आवजाव घर तुम्हाला असं तर चाललेलं आहे सगळीकडे. एकूण मुलाशी आपलं नातं जे म्हणतात ना, फार गोड नातं होतं. या नात्याची पुष्कळ पुराणांतरी उदाहरण दिली आहे. अरुणी धौम्य ऋषी, अरुणी तू कोठे आहेस, फार जुने पाठ गोड होते बरं. गुरुजींनी सांगितलंय भाताच्या शेताला पाणी पाजायचंय, रात्रीची वेळ आहे, चांदण टिपूर पडलेलं आहे, गारठेचे दिवस आहेत. अरुणी धरायला गेलेला आहे, पण अरुणीला ते काही बांधाचं पाणी आटवायला तयार नाही. अरुणी स्वतःच्या बांधाच्या दाऱ्यावर झोपलाय रात्रभर. सकाळी सगळी मुलं अरुणी कुठे आहे, अरुणी कुठे आहे, अरुणी कुठे आहे म्हणून विचार करता, कुणी सांगायला तयार नाही. शेवटी धौम्य ऋषींनी सांगितलेलं फक्त अरुणीनेच ऐकलं. सकाळी येऊन पाहता तर दाऱ्यावर बेशुद्ध पडलेला अरुणी होता. महाराज, अरुणी तू कुठे आहेस, फार जुना पाठ आहे. एकलव्य द्रोणाचार्यांच्या प्रतिमेचं अनुकरण करून धनुर्विद्येमध्ये प्रगत झालेले फक्त एकलव्यच आहे. सांगावं एवढा पुरे. अनुकरणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी अनुकरण प्रिय आहे. अनुकरण करताना आपण कोणाचं करावं याबाबत चिंतनीय भाग आहे महाराज. पाश्चात्यांचं आम्ही जरूर अनुकरण करा, पण पाश्चात्याच्या शिस्तीचं अनुकरण मात्र आम्ही करू शकत नाही अजून सुद्धा. अनुकरण करायचं ना, जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवरायांना ज्या कथा सांगितल्या त्या कथामधून अनुकरण करून भगवान गोपाल कृष्णांनी धर्माची संस्थापना केली, पण छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संस्थापना केली. विठ्ठला भगवान गोपाल कृष्णांनी बलाढ्य अशा कंसाशी राक्षसाशी सामना केला, पण छत्रपती शिवरायांनी 5 इस्लामी सत्ताबरोबर कठोर अशा प्रकारचा सामना केला. अनुकरण करायचं आणि त्यांचं साम्य सांगायचं म्हटलं तर कीर्तन संपून जाईल बाबा. भगवान गोपाल कृष्णाने लहान 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 मुलं गोळा केलेली आहेत
आणि एक क्रांतिकारक पाऊल उचललं. कोणतं? आमचं खाद्य बाहेर जाता कामाचं नाही, आमचं आम्हाला मिळालं पाहिजे. पहिला मोर्चा काढला असेल तर भगवान गोपाल कृष्णाने. स्त्री मुक्त झालीच पाहिजे. आज फक्त स्टेजवर ढोल वाजवले जातात, पण 5,500 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने नरकासुरासारख्या महान राक्षसाचा वध करून 16,000 स्त्रिया मुक्त केल्या. भगवान गोपाल कृष्णाचं आणि छत्रपती शिवरायांचं अनुकरण सांगता सांगता किती वेळ जाईल सांगता येत नाही. भगवान गोपाल कृष्णाने त्यावेळेच्या राजकारणासाठी जरासंधाच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी 8 प्रकारचे विवाह केले आणि 8 व्याही सहकार्याला बोलावले. तोच काल छत्रपतींच्या जीवनामध्ये पहा, छत्रपती शिवरायांनी सुद्धा 8 विवाह केले. 8 प्रकारचे सरदार आपल्या स्वराज्याला सहकार्य करावेत ही भूमिका होती. भगवान गोपाल कृष्णाच्या 3 राजधान्या, 1 गोकुळ, 2 मथुरा आणि 3 द्वारका. छत्रपती शिवरायांच्या 3 राजधान्या, पहिली तोरणा, दुसरी राजगड आणि तिसरी रायगड. भगवान गोपाल कृष्णाने अद्वितीय बाजारपेठ द्वारकेची वसवलेली होती. छत्रपती शिवरायांनी सुद्धा अद्वितीय बाजारपेठ वसवली. घोड्यावर बसलेले किंवा रथामध्ये बसलेल्या माणसानं खाली उतरायचं नाही, रथामध्ये बसूनच खरेदी करायची, घोड्यावर बसूनच खरेदी करायची. कुठे आहे? रायगड. गेला नसला तर अवश्य जा. रायगडची माती कपाळाला लागल्याशिवाय स्वराज्याचा इतिहास कळणार नाही. किती साम्य सांगावं. आज जर महाराजांची सदर बघितली तर 172 फूट लांब आहे आणि 165 फूट रुंद अशा प्रकारचं चौरस आहे. मेघडंबरीमध्ये जिथं महाराजांचा पुतळा बसवलाय तिथं उभं राहून एकदम सावकाश आवाजात बोललं तरी 172 फुटाच्या दूर असणाऱ्या माणसाला स्पष्ट ऐकायला येतं. आज सुद्धा आम्ही विज्ञानवादी म्हणणारी मंडळी आहोत. कशा प्रकारचं बांधकाम केलं असेल कल्पना करा. माईकची गरज लागत नाही. रामकृष्ण हरी एवढे शब्द जरी बोलला तरी 172 फूट दूर असणाऱ्या माणसाला स्पष्ट ऐकायला आलं पाहिजे. हे त्यावेळेचं विज्ञान आजच्या पेक्षा प्रगत म्हणायला काय हरकत आहे. ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळेला 450 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने आपल्या सदरीच्या पाठीमागं 8 राहण्यासाठी स्वतंत्र 8 महाल बांधले. राजा शिवछत्रपतींच्या सदरीच्या पाठीमागं आज 6 महाल उपलब्ध आहेत. याचं कारण सांगतो. राज्याभिषेकाच्या अगोदर 2 राण्यांनी इहलोकीची यात्रा संपवलेली होती. 6च उपलब्ध होत्या. साईसाठी 6 महाल आजही कसे कसे संडास बाथरूम सहित पडक्या अवस्थेमध्ये उपलब्ध आहेत. किती वर्षापूर्वीच सांगतोय? 450. आणि हल्लीची ग्राम स्वच्छता म्हणलं तर गटारातली घाण काढायची, रस्त्यावर टाकायची, त्यालाच ग्राम स्वच्छता म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. याच्यापेक्षा दुसरं काय? काढलेली घाण उचलायला सुद्धा कोणी तयार नसते. जाऊ दे, मला ते सांगायचं नाही. अनुकरणच करायचं झालं तर छत्रपती शिवरायासारखं करावं आणि ज्याचं अनुकरण करायचं तो सर्वगुण संपन्न असणारा भगवान गोपाल कृष्णासारखाच असावा. विठ्ठल. आज काही ठराविक ठिकाणी संस्कार होतात, बाकी संस्काराचा अभाव आहे. आपली मराठी मीडियमची शाळा आहे, समाधान आहे. का सांगतो? आज जर दोघही सर्व्हिसला असतील, कल्पना करा, मालकाला 1.5 लाख रुपये पगार आहे, मालकिनीला 1 लाख रुपये पगार आहे. पोरग कुठं? हो, पोरग कुठं? हे सांभाळायला सेपरेट जाई,
पाळणा घरात काय ते गरीबाचं पोरग आहे काय 2 लाख रुपये ज्याच्या घरी येतात ते पोरासाठी जाऊ दे ना, पण 25,000 गेले तर काय फरक पडत नाही. मग त्या दाईला सांगायचं औषध पाणी गोळ्या त्याचं काय असेल ते आहार वगैरे सगळं तू बघायचं. फक्त आठवड्यात एक वेळ दाखवायला आणायचं. दाई विचार करते 25,000 रुपये मिळते, त्या पोराला चांगलं सांभाळलं पाहिजे. दुसरीकडे सांभाळायला गेलं तर आपलं कुटुंब कशावर काढायचं म्हणून त्या आपल्या मुलापेक्षा त्या मुलावर जास्त प्रेम करते महाराज. आणि 8 दिवसात मी एक वेळ त्या मुलाला सजवायचं, गम पावडर स्नो चांगले कपडे वगैरे घालायचे, हातावर घ्यायचं, 9 साडेनऊच्या दरम्यान यायचं. तर यांना सुट्टी असल्यामुळं 9:30 वाजले तर हे झोपलेलेच असते. मग पुन्हा टिकटिक करायची, बिल वाजवायची, पुन्हा त्यांनी दार उघडायचं, यांनी टावेल लावायचं. याचं आलं का ग, कोण आलंय बघ, आपला पिंटवालाय, आपला बाळवालाय, आपला बाळ आलाय बघ 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 बघ. यांना अर्धा तास ओरडायचं, त्याला मग ती बाहेर येत असते. तर वेगळं सांगायची गरज नाही, सांगणं बरं माहिती. तुमचं काय करतं तिने बाहेर न वाकून बघायचं. पिंटो त्यावेळेला ते पोरग एवढं भिलेलं असतं, त्या दाईच्या पदराखाली मान घालतंय, दाईला म्हणताय चल आपल्या घरी, कुठे आलीस तू. ताई म्हणते अरे बाळा असं नाही की मम्मी आहे तुझी, आई आहे तुझी. ते बारकाईनं बघतं आणि पुन्हा पदराखाली मुंडको घालतो, सांगतो मम्मी नाही भूत. क्षमा मागून बोलतो बर का, कारण असते तसं विचित्र हो. कसं काय, झेपऱ्याचं टोपलं मोकळत असते आणि गाड्यापासून टाचं पातूर याकच असते, मग भूत नाही तर काय म्हणा. मी माझ्या पदार्थ सांगत नाही, हरिविजय ग्रंथ वाचा आणि त्यामध्ये पुतणीचं वर्णन कसं आहे का. हिचे केस मोकळे, लाव म्हटलंय, भूत म्हटलंय. मी का सांगतो, गंमत म्हणून सांगत नाही. या जर 6-7 महिन्याच्या मुलानं आईची आणि वडिलाची जर भीती खाल्ली तर ते मूल पुन्हा आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही महाराज. आणि त्याचा परिणाम आज सगळं जग भोगतंय का, संस्काराचा अभाव आहे. 2 पैसे कमी मिळू द्या त्याबद्दल वाद नाही, पण गरीबाची मुलं पहा संस्कारीच असतात, संस्कारक्षम असतात. या मुलांना काहीच नसते. बाळू काय पाहिजे, मोबाईल दिला, मोटरसायकल दिली, आमकं दिलं, तमकं दिलं. कारण मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो आपण. पण अपेक्षा पूर्ण केल्या म्हणजे संस्कार झाले असं नाही. विठाला पूर्वीचा काळ असायचा, आंघोळ केल्याबरोबर आईने सांगायचं बाळू तुझा नाश्ता तयार होत आहे, तोपर्यंत तुळशीच्या ओट्यावर बाईस. आज शनिवार आहे, मारुती स्तोत्र म्हटल्याशिवाय दूध आणि नाश्ता देणार नाही. बाळू गुरुवार आहे, तुळशीच्या ओट्यावर बाईस, राम रक्षा म्हण, मग तुला नाश्ता आणि चहा देते. सायंकाळच्या वेळेला मुलगा शाळेत न आला, हातपाय धुतले का, धुतले, देवासमोर जा, निरांजन लाव, अगरबत्ती लाव, हात जोड, शुभंकरोती म्हण, मग तुला काय पाहिजे ते म्हणतात. हल्ली याच्यातलं काय राहील, का राहील नाही. आम्ही मुलांना मुलांच्या पर्यंत मुलासारखं मिसळतच नाही, हे त्याचं उत्तर आहे. सांगतो गंमत म्हणून नाही, संस्कार ही काळाची गरज आहे महाराज. 5 ते 50 पंचवर्षात लाडे येत, पण 10 वर्षात ताडे. शास्त्र सांगते मुलाचा लाड जरूर करा 5 वर्षापर्यंत, पण 10 वर्षापर्यंत त्याला संस्कार करून मारण्यासही हरकत नाही. कुठपर्यंत, 10 वर्षापर्यंत. बरं का, 10 वर्षापर्यंत पासून पुढे मुलावर हात उभारायचा नाही. असे गोड संस्कार झाले पाहिजेत की ज्या संस्कारानं 5 वर्षापर्यंत केलेले संस्कार आयुष्यभर पुरले पाहिजेत मला. की ज्या संस्कारावर त्याचा भव्य दिव्य आयुष्याचा डोलारा तेजपुंज अशा प्रकारचा उभा राहिला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा, वेळ नाही आता. विठाला 16व्या वर्षामध्ये असताना शिकागोला धर्म परिषदेमध्ये अट्टास करून सांगतात, हिंदू धर्माची निंदा कराल तर समुद्रात फेकून देईल. कुठं, अमेरिकेला जाताना. सामान्य गोष्ट नाही महाराज. या तेजपुंज माणसाचं चरित्र वाचा. गुरु शिष्याचं नातं कसं असावं, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा. गुरु शिष्याचं नातं कसं असावं. अरे स्वप्नामध्ये दिलेलं दान गुरुला देता आलं नाही, हो म्हणून नाराज झालेले तुकोबार आहे.
गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये पहा महाराज, किती वर्णन करावं, वर्णन करावं एवढं अपुर आहे. राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये दिलेलं दान प्रत्यक्ष स्वतःला विकून भागवलं. गुरु शिष्याचं नातं आहे. विठाला विठाला. मैनावती राजाचं नाव काय माझ्या लक्षात येईल. मैनावतीचा मुलगा हा गोपीचंद. केवढे संस्कार आहेत महाराज. आईच्या डोळ्यातनं सकाळी चौरंगावर स्नान करणारा राजा गोपीचंद, दास दासी अभ्यंग अशा प्रकारचं स्नान घालताय. चौरंग सोन्याचा आहे, भांडी चांदीची आहे. राजा आहे तो. आईनं वरून पाहिलं, एवढं तेजपुंज शरीर एक दिवस मातीत मिळणार आहे असं वाटलं ना. आईच्या डोळ्यातून खळखळ आसू खाली उघडली आणि ती आसू गोपीचंदाच्या पाठीवर पडली. गोपीचंदानं वर पाहिलं, आईच्या डोळ्यात आसू. धावतच गेला, आईचे पाय धरले आणि दंडाला धरून हलवून विचारतो, तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं का? डोळा काढेल. एखादा बोलला का त्याचा हात करम करेल, एखादा बोलला असेल त्याचा शिरछेद करेल. बोल, तुझ्या डोळ्यामध्ये दुःख का? एवढा ऐकल्याबरोबर मैनावती गोपीचंदाला सांगते, एवढा सौंदर्य संपन्न देह एक दिवस मातीच्या आड जाणार याचं बाळा मला दुःख होतंय. मग मी काय करू? मी सांगते ते. गोपीचंद गोसावी झाला नाही वेळ. विठाला विठाला. काय सांगतो? संस्कार. संस्कार हा धर्माचरणाचा पहिला टप्पा आहे. संस्कारानंतर उच्चार, बोलणं. बोलणं अति महत्वाचं आहे. बोलण्यावर काय अवलंबून आहे? बोलण्यावर असं अवलंबून आहे, बोलण्यावर बोलणाराची किंमत कळते. एक, बोलण्यावरून बोलणाराचं शील कळतं. दोन, बोलण्यावरून बोलणारांचं कुल कळतं. तीन, बोलण्यावरून बोलणाराचं ऐश्वर्य कळतं. बोलण्यावरून बोलणाराचं वागणं कळतं. बोलण्यावरून बोलणाराची चार माणसातली पत कळते एका शब्दावर. तुम्ही एक शब्द बोलण्याबरोबर कळताय समोरचा माणूस काय किमतीचा आहे. त्यामुळे उच्चार अति महत्वाचा आहे. नाहीतर बोलणारे बोलून जातात. तुम्हाला काय पाहिजे? फक्त बोलायला जागाच मिळाली पाहिजे. मग आमची येडी निवेदन घेऊन जातातच. रस्ता पाहिजे मंजूर, शाळा पाहिजे मंजूर, ऑफिस पाहिजे मंजूर, ग्रामपंचायत ऑफिस मंजूर, खेती बंधारा मंजूर, धरण मंजूर, नाला मंजूर, नदी तुझ्या बांधली आहे. जातीला मंजूर म्हणायलाच फक्त येतं, पूर्ण करायचा काय प्रश्न येतो? किती वर्ष झाली? 67 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. अजून जर प्यायला पाणी नसेल तर याला स्वातंत्र्य म्हणायचं कसं? विठाला बोलता भरपूर येते. मी काय सांगतो? उच्चार अति महत्वाचा आहे. उच्चारामध्ये संपूर्ण जीवन समजतंय समोरच्या माणसाला. नका बोलू, बोलू नका. तुम्ही जे बोलला ते मी स्पष्ट ऐकलं. कारण बुवा इतकी विचित्र जात नाही, बोलती तिकडं ऐकते तिकडं. त्यामुळे मी इथं उच्चारत नाही. तुम्ही शांत राहा. 10 मिनिटं राहिली असतील नाही तर 5 मिनिटं राहिली असतील. ठाला विठाला. संस्कार हा दुसरा टप्पा आहे. संस्कार हा पहिला टप्पा आहे. संस्कारानंतर उच्चार अति महत्वाचा आहे. जीवनामध्ये एक निर्देश आहे उच्चार. शब्द जपून वापरा. जो वापरलेला शब्द आहे, भात्यातून सुटलेला, कमानीतून सुटलेला बाण आहे महाराज. कमानीतला बाण परत घेता येत नाही, तसं वाचेतनं गेलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून शब्द उच्चार जो आहे तो अति महत्वाचा आहे. जीवनामध्ये अति महत्वाची गोष्ट काय असेल तर उच्चार. बोलण्यामुळे चांगलंही होत आहे आणि बोलण्यामुळे विध्वंस व्हायलाही वेळ लागत नाही. म्हणून उच्चार हा धर्माचरणाचा दुसरा टप्पा आहे. उच्चारानंतर नुसतं बोलून चालत नाही, लय बोलणारे बघितले. मग उच्चाराबरोबर आचरण पाहिजे. नुसतं बोलून नाही चालत. संस्कारानंतर उच्चार. नुसता उच्चार नाही चालत तर उच्चाराबरोबर आचरण पाहिजे. आचरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही फार कमी पडतो महाराज. आपल्या बाबत बोलायचं झालं तर सकाळी उठल्याबरोबर मंगल स्नान झालंच पाहिजे.
उठण्या अगोदर संस्काराला सुरुवात होते. अंथरुणावर उठून बसल्याबरोबर जमिनीची क्षमा मागा, कारण ती एक पंचमहाभूतापैकी एक आहे. आपल्याला निर्माण करणारी माऊली आहे, माता आहे, ती धरणी माता. हो, तिला स्पर्श करा, क्षमा मागा. समुद्र वसने देवी पर्वत असताना म्हणले, आई साहेब मला क्षमा करा, माझ्या दिवसभरच्या कामासाठी तुम्हाला मला लाच मारावी लागते. इथं आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती कुठे आहे? तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे हो? काय पाहिजे? लक्ष्मी पाहिजे का? मग तुमच्या हातात आहे. जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे? विद्या पाहिजे का? तुमच्या हातात आहे. जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे? देव पाहिजे का? तुमच्या हातात आहे. आम्ही फक्त प्रयत्न करत नाही. हे उठल्या अंथरुणावर बसा आणि एवढंच करा. एक हात दुसऱ्या हातावर चोळा, दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून नवं. आपला एक हात दुसऱ्या हातावर चोळा, अगोदर हात उघडा आणि मग डोळे उघडा. काय पाहिजे? लक्ष्मी पाहिजे. कुठं आहे? करागरी वसती लक्ष्मी. काय पाहिजे? विद्या पाहिजे. करमध्ये सरस्वती. तुम्हाला काय पाहिजे? देव पाहिजे. करमुले तू गोविंदम प्रभाती कर दर्शनम. याला तोंड धुवावं लागत नाही, आंघोळ करावी लागत नाही, काही करावं लागत नाही. अंथरुणावर बसल्या बसल्या आपण डोळे उघडणे अगोदर आपला हात एकमेकावर डोळा, अगोदर हात उघडा आणि मग डोळे उघडा आणि मग आपल्या हातामध्ये वाचा. तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. आपल्या हातामध्ये वाचा, तुम्ही अद्वितीय अशा प्रकारचे विद्यावान व्हाल. आपल्या हातामध्ये वाचा, तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. महाराज, इथून आपली सुरुवात आहे. महाराज, संस्कार म्हणजे नक्की काय आहे? हे मंगल स्नान दररोज झालंच पाहिजे. स्नान केल्याबरोबर घरात असणाऱ्या देवाची पूजा. कोणत्या देवाची पूजा करा हे मी सांगणार नाही. जो असेल तो त्याची सेवा करा, त्याची पूजा करा. काय लावा कपाळाला? काही लावा. तुमच्या देवाला जे लावत असाल ते कपाळाला लावा, त्याबद्दलही काही वाद नाही. बुक्काच लावा, आग्रह नाही. अष्टगंध लावा, आग्रह नाही. भंडारा लावा, आग्रह नाही. काही लावा. गुलाल लावा, चालतंय. भस्म लावा, चालतंय. काय पाहिजे ते लावा, पण कपाळाला काहीतरी लावा. अजिबात काही नाही मिळालं, चुलीतली राख लावा तरी मी चालते. तेही नाही मिळालं, अगरबत्ती निरंजनाची राख लावा तेही चालते. अजिबात काय नाही मिळालं, तव्याचं काळा लावा, दृष्ट लागणार नाही. काय सांगतो? गंमत म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती. आपण त्याशिवाय योग्य ठरवूच शकत नाही की जेणेकरून संस्कारानंतर जे उच्चार होतात ते आचरणामध्ये आले पाहिजे. तुकोबाराय सांगतात, बोलणारे बहुत बोलून गेले, पण आचरण करणार कोणीच नाही. त्याचे ठाला विठाला बोले तैसा चाले, त्याची वंदाली पाव. नुसतं बोलून चालत नाही, बोलण्याबरोबर आचरण आहे. हो, त्याशिवाय पर्याय नाही. हा तिसरा टप्पा आहे. आणि चौथा टप्पा जर कोणता असेल तर विचार. या तिन्हीचा विचार ज्याने केला ते माऊली ज्ञानोबा आहे. तिन्हीचा विचार ज्याने केला ते तुकोबा आहे. तिन्हीचा विचार ज्याने केला ते नाथ आहे, ते नामदेव आहे, ते गोरोबा काका, मुक्ताई मातोश्री, जनाई मातोश्री या मंडळींनी या गोष्टीचा विचार केला आणि हे संकलित केलं. आणि मग अनुभवजन्य ज्ञानाचं प्रतीक म्हणून सांगतात, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, किंवा सर्वाघटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. याही पेक्षा पुढचा टप्पा जर सांगायचं झालं, हे नुसतं सांगितलेलं नाही, आपल्या अनुभवातनं सांगितलं. व्यवहाराच्या दृष्टीने सांगायचं तर थोडीशी दपलं थोडीशी शक्यता असते बरं का. कारण विज्ञान आणि अध्यात्म टोकं दोन आहे. टोकं दोन आहे. काही गोष्टी विज्ञानानं सिद्ध होतात, पण त्या पूर्वाश्रमीच्या असतातच असं नाही. याही बाबत पुढे बोलायचं झालं, आपल्याला एक गोष्ट सांगतोय का, पाण्याचं विघटन काय? H2O, बरोबर आहे. 2 हायड्रोजन अधिक 1 ऑक्सिजन, पाण्याची विभागणी झाली. खरं आहे, शास्त्राप्रमाणे हे खरं आहे. H2O म्हणजे पाणी. हे जरी विभाजन झालं असलं
तरी 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिसळला तर पाणी मिळत नाही ना विठाला. पाण्याचं विभाजन झालं की 2 हायड्रोजन बरोबर 1 ऑक्सिजन, याबद्दल दुमत नाही, हे सगळ्यांनी मान्य केलंय, शास्त्रानं सिद्ध झाले. पण 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन घेतलं तर पाणी मिळत नाही ना. आणि जर मिळत असतं तर एवढा दुष्काळ कशाला पडला असता. याचा अर्थ विघटन शक्य आहे पण ऐक्य शक्य नाही. हे कोण सांगते? हे बऱ्याच वर्षापूर्वी सांगितले. साखरेचा नव्हे ऊस आम्हा नव्हे गर्भावास, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. हे का सांगतो? अनुभवजन्य ज्ञानाचं प्रतीक म्हणजे संतांचं वाङ्मय. इथं कल्पना विलास नाही, इथं मनाचं काही घालून चालत नाही. आज 700 वर्षापूर्वीचं लिखाण एका अक्षरामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. 350 वर्षापूर्वीचं तुकोबारांचं लिखाण आजही आहे तसं आहे. काल लिहिलेलं कदाचित आज चालत नाही. वाङ्मयाला कशाचा आधार आहे? वाङ्मयाला शास्त्राचा आधार आहे. आणि म्हणून धर्मपालनासाठी या 4 गोष्टी नितांत आपण आजपासून आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून आम्हाला काय करायचंय? आम्हाला हेच करायचंय. हे करणे काम बीज वाढवावे नाम. हे सगळं करत असताना भगवंताच्या नामोच्चाराची वृद्धी, प्रचार आणि प्रसार हे महत्वाचं कार्य आहे. 12व्या शतकामध्ये आपल्याला जर जिवंत कुणी ठेवलं असेल तर संत वाङ्मयांनी इतिहास पहा, पूर्वीचा वेळ घालवत नाही आपला. 5 इस्लामी शतकामध्ये बदलून निघालेला महाराष्ट्र 11व्या शतकाचा शेवट आणि 12व्या शतकाचा प्रारंभ आहे. गावोगावी प्रत्येक गावामध्ये सक्तीने धर्मांतर, प्रत्येक बेचिराख राख मंदिर उद्ध्वस्त नाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. प्रत्येक घर ना घर, उमरा ना उमरा टिपून हो संपूर्ण 6 शास्त्र, 18 पुराण, वेद, उपनिषदांचं सार म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी काय काढलं असेल? शास्त्र, 18 पुराण, वेद, उपनिषद सर्वांचं मंथन करून जर माऊली ज्ञानोबारायांनी 2 अक्षरी बीजमंत्रावर संपूर्ण महाराष्ट्र 400 वर्ष तगून धरलाय, सामान्य गोष्ट नाही महाराज. म्हणून भगवंताच्या नामोच्चाराच्या वृद्धीची नितांत गरज आहे. बीज वाढवावे हे करत असताना थोडासा रागवावं लागते बरं, कारण सरळ सांगून कुणी ऐकत नाही, त्याला रागवावं लागते. नामाविन मुख सर्पाचे ते बीड जीवा नव्हे. काळ सर्प आहे किंवा कळी काळ आहे, नाथराई याच्याही पुढे जातात. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी आर्य मुडा. नाही तर सरळ देवासमोर उभ्या राहून देवाला शिव्या देतात. उभी राहोनी अंगणी शिव्या देते दासी. काय करावं लागतं, कठीण बोलावं लागतं.
पोरगा ऐकत नाही. सकाळची वेळ मातीमध्ये खेळते. आईनं पाहिलं, बाळू अरे सावलीत खेळ. पण बाळूला आणायला जावं तर तोपर्यंत चुलीची भाकरी कर पडला, पळत आत गेली. पुन्हा भाकरीचं पाणी टाकायला बाहेर आली. मग ते तर बाळू अरे सावलीत खेळ. पण बाळूला आणायला जावं तर दूध उतू जाईल, पळत पुन्हा आत गेली. सगळी साफसफाई केली, केळी टाकायला आली. पाहते तो अजून बाळू तिथेच आहे. राग आला, केळाची टोपली झाडू वगैरे तिथे टाकला, पळत गेली. एका दंडाला धरला, उचलला, खाडकन मुस्काळात लगावली. उचलला, आणला आणि कट्ट्यावर आपटला. आरा उन्हात मरू नको, सावलीत मर. सावलीत मेले भी काही पेड वाटल का नाही का? प्रेमापोटी रागवावं लागते. तसंच साधू महात्मे सर्वसामान्यांच्यासाठी थोडंसं रागवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणताही दोष नाही बरं का, द्वेष नाही भीडभार. तुका म्हणे नाथो, त्यांच्याकडे कोणताही भेदभाव नाही. हा लहान, हा मोठा, हा गरीब, हा श्रीमंत, हा उच्चवर्णीय, हा नीचवर्णीय, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. सगळ्यांच्यासाठी एकच नाव, यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव. आता एक वाक्य ऐका, एकच वाक्य शेवटचं सांगू. सर्व धर्म समभाव म्हणजे स्वधर्माची अवहेलना नव्हे. आवडून सांगतो, सर्व धर्म समभाव म्हणजे स्वधर्माची अवहेलना नव्हे. अंडरलाईन करा, मी नाही सांगत, स्वामी विवेकानंद सांगतात. सर्व धर्म समभाव म्हणजे स्वधर्माची अवहेलना नव्हे. सर्व धर्म समभाव शिकायला माणसाची काय गरज आहे हो? सर्व धर्म समभाव शिकायला माणसाची काय गरज आहे? सगळ्यांशी एकच नाव. सर्व धर्म समभाव शिकायचा अग्नीकडून शिका. म्हणजे महाराज अग्नीकडून कसं काय? काही टाका, काय राखच. सर्व धर्म समभाव शिकायचा ना. अरे मग दुसरीकडे कशाला जाता? पोटाकडून शिका. बुवा पोटाकडून कसं शिकायचं सोपं सांगतो. यांनी पिठलं भाकरी खाल्ली, तुम्ही श्रीखंड बालाजी खाल्ली. तुम्ही काल पुरणपोळी खाल्ली, यांनी बाजरीची भाकरी खाल्ली. सगळ्यांनी वेगवेगळं खाल्लं ना, मग सकाळी दर काही वेगळा आहे का? अरे काहीही खाना घाणच होणार आहे. तसंच आहे, अगदी तसंच आहे. सर्व धर्म येतात, सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे, एकाच रस्त्यानं जायचंय. मार्ग कदाचित वेगळा असेल पण ठिकाण मात्र एकच आहे. यासाठी सर्वांच्यासाठी मार्ग एकच आहे महाराज. आणि अशा प्रकारचा बोधभाग वास्तविक पाहता याचा विस्तार पुढे भरपूर करता येण्यासारखा आहे. म्हणजे अजून कीर्तनाचं इंटरवल झालेलं नाही. हे नुसता स्लाइड शो आहे, बाकी कार्यक्रम बाकीचे आहे. मागून घे, मागे सरक ना. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच यमा करणे काम. बीज वाढवावे ना,
तीक्ष्ण उत्तरे, कठीण बोलावं लागतंय. कठीण बोलल्याशिवाय सुधारणा होत नाही, कठीण बोलल्याशिवाय परिवर्तन होत नाही. आणि म्हणून कठीण बोलावं लागतंय. समोर कोणी असू द्या. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. झालेली सेवा आमचे परमस्नेही संदीप माने या ठिकाणी शिक्षक म्हणून आहे. बरेच वेळेला त्यांचा आग्रह झाला, पण वेळेचं बंधन, वेळ कमी पडतो. त्यांनी बराच आग्रह केल्यावरून परवा त्यांना कळालं की इथं कार्यक्रम आहे आणि सकाळी वेळ मिळेल का म्हणून त्यांनी आग्रह केला. त्याप्रमाणे या ठिकाणी हे झालं. तुमचा असणारा सर्व विद्यार्थीगण, ऑफिसर मंडळी, कर्मचारी मंडळी, प्राध्यापक वर्ग, असणारी लहानी बालक मंडळी आणि आमचे परिसरातून आलेले सर्व सवंगडी की ज्यांच्या सहकार्याने झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या सह श्रीचरणी समर्पण सेवेला पूर्ण विराम. माऊली न्यूनते पूर्ती अधिकते सगते करून घ्यावे तुमते विनवत असो. अपूर्ण असलेलं आपापल्या अभ्यासानं परिपूर्ण करून घ्या. बोलता बोलता कदाचित एखादा शब्द गेला असेल तो माझ्याकडे परत करा. करविली तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. त्यांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. या सेवेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांच्या परमपवित्र मंगल पदकमलाचं दर्शन घेऊन सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम. नाही भीडभाड तुका म्हणे सांगत तुका म्हणे नाही भीड नाही भीड नाही भीड नाही
पुंडलिकावर धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद. अजूनही कार्यक्रम संपलेला नाही. सर्वांनी कार्यक्रमाचा शेवटचा हा वाक्य आहे. सर्वांनी शांत राहा. मंचासमोर असलेल्या सर्व सन्माननीय वारकरी संप्रदायातील सर्व माऊली, विद्यार्थी आणि गुणवंत पालक बंधू भगिनींनो, नमस्कार. मित्रांनो, गेली 40 वर्ष जनसामान्य सेवा करणारं, असामान्य असूनही सामान्यांना आपलंसं वाटणारं, वारकरी संप्रदायाची अखंड सेवा करणारं अमृततुल्य व्यक्तिमत्व, मनाचा राजा, बुद्धीचा राजा, अध्यात्माचा राजा, पंढरीचा राजा हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज मासुर्णेकर यांना मुलुंड विद्या मंदिराचा मानाचा मुलगा. मित्रांनो, गेली 40 वर्ष हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज संपूर्ण महाराष्ट्रावर प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रम करत आलेले आहेत. आज आम्ही आमचं भाग्य समजतो, कारण साक्षात माऊली या मुलुंड नगरीमध्ये, या मुलुंड विद्या मंदिरामध्ये या माऊलींचा कार्यक्रम झालेला हे पाहताना शब्द माझे गोथट होत आहेत. माऊलींनी सुरुवातीला इयत्ता 9वीत असताना, तुमच्या वयात असताना, इयत्ता 9वीत असताना त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. त्यांचं पहिलं कीर्तन ते ज्यावेळेस 9वीचे विद्यार्थी होते त्यावेळेस त्यांनी पहिलं कीर्तन आपलं केलं. त्यानंतर तिथपासून पुढे वारकरी संप्रदाय काय आहे हे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, कर्नाटक असो, मध्य प्रदेश असो किंवा चेन्नई असो, अशा मोठमोठ्या शहरांच्या मध्ये वारकरी संप्रदाय काय आहे, अध्यात्म काय आहे हे ज्यांनी पोहोचवलं, असं हे ऋषितुल्य अमृततुल्य व्यक्तिमत्व आज या शाळेत यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम केलेला आहे, आपली सेवा केलेली आहे, आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. नक्कीच आपण आपल्या अध्यापनामध्ये किंवा अध्ययनामध्ये अध्यात्माची गोडी वाढवून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे विचार तुम्ही अंगीकाराल अशी मला आशा वाटते. म्हणजे सहकारी शिक्षक सन्माननीय पाटील सर यांनी व्यासपीठावर यावं आणि थोडक्यात आभार प्रदर्शन करावं, किंवा जाधव मॅडम या पाटील सर. आणि हो, एक गोष्ट सांगायला विसरून गेलो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच शाळेची एक विद्यार्थिनी सध्या ती महाविद्यालय शिक्षण घेते, इयत्ता 14वीला आहे. कुमारी वर्षा भगवान तळपे. वर्षा भगवान तळपे ही आपली माझी विद्यार्थिनी आहे. ती आता 14वीला शिक्षण घेते, 14वीचं. आणि ही विद्यार्थिनी लक्ष द्या, 14वीला शिकणारी ही विद्यार्थिनी आज कीर्तन करत आहे. कीर्तन कसं करावं हे शिकत आहे. ही एक मोठी
आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट मुलुंड विद्या मंदिरासाठी आहे. जोरदार टाळ्या वाजवा. वर्षा भगवान करते. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती एक चांगली कीर्तनकार होईल यामध्ये शंकाच नाहीये. आणि आज श्रीनगर वारलीपाडा या ठिकाणी तिचं प्रवचन आहे. संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये श्रीनगर वारलीपाडा या ठिकाणी हरिनाम सप्ताह सोहळा चालू आहे. त्या ठिकाणी वर्षातर्फे तिचं 1 तास प्रवचन आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर वेळेत वेळ काढून तुम्ही या आणि हे प्रवचन ऐका असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. पाटील सर, सॉरी जाधव मॅडम, आभार प्रदर्शन. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रमासाठी मी इथे उभी आहे. सभागृहातील मागचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा इथपर्यंत आवाज येतो आहे. त्यांनी कृपया सभागृहामध्ये शांतता ठेवायची आहे. संपूर्ण सभागृह गेले 2 तास केवळ हरिनामाच्या गजराने दुमदुमत आहे. अजी सोनी याचा दिनू वर्षे अमृताचा घडू हरी पाहिला हरी पाहिला. हरिभक्तपरायण मंडळीच्या या नामाच्या गजराने संपूर्ण हे सभागृह हरिनामाच्या या गजराने एक मंत्रमुग्ध अशा वातावरणामध्ये नाहून निघालेलं होतं. मुलुंड विद्या मंदिर मध्येच नव्हे तर संपूर्ण मुलुंड मध्ये हा जो गजर आहे तो दुमदुमत होता. परक्यांनाही आपलंसं करीत असे काही गोड शब्द असतात आणि शब्दांनाही गोड पडेल अशी काही गोड माणसं असतात. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी इतक्या लांबून हे सगळे हरिभक्त परायण सेवक आपल्यासाठी म्हणून या शालेय सभागृहामध्ये आले. हरिभक्त परायण श्री पंढरीनाथ महाराज मासुणेकर यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा गजर आपल्यापर्यंत पोहोचविणारे या बुवांचे सर्व साथी वर्ग या मंडळींचे मी येथे मनापासून आभार मानते. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी महिना वर्षाची सुरुवात, कालच मकर संक्रांतीच्या सणाची सुरुवात झालेली आहे. या मकर संक्रांतीच्या सणाच्या आणि नववर्षाच्या सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा. या स्नेहाचा तीळ आणि गुळ यांच्या या दोघांच्या मिश्रणातून निर्माण झालेला जो चिवटपणा आहे हा नात्याचा गोडवा हे ऋणानुबंध निर्माण करणारे असे आमच्या संस्थेचे संस्थाचालक श्री शशांकदादा सर म्हात्रे सर, याचबरोबर कोषाध्यक्ष श्री कवितके सर, याचबरोबर संस्थेचे सदस्य श्री जोशी सर, त्याचबरोबर श्री काळे सर, हे सर्व या कार्यक्रमाला आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. यशाची ही यशोपताका सदैव गगनी लहरावी अशी अभिलाषा मनी बाळगणारे व त्यासाठी सदैव प्रेरणा व मार्गदर्शन देणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री विनू सर, उपमुख्याध्यापक श्री आवळे सर, पर्यवेक्षिका सौ सुरे मॅडम या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. पैशाने श्रीमंत असणारी माणसं मित्रांनो, पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. पण आपलं भाग्य पहा की आज सोन्यासारखी माणसं स्वतःच्या पावलाने चालत आपल्याकडे आलेली आहेत. या ज्ञान मंदिराच्या प्रांगणात या पालकांचाही मी मनापासून आभार मानते की जे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी प्रसारण मागितले. यामध्ये स्वतःसाठी काहीही न मागता केवळ विश्वाच्या कल्याणाची आर्थता त्या ठिकाणी प्रकट केली. हीच वृत्ती काही अंशी स्वतःमध्ये बाळगणारे आमचे सर्व शिक्षक, या शिक्षकांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी आज या सभागृहामध्ये आपल्याला सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि या सर्वांमध्ये ज्यांचे आभार मानायचे आहेत विशेषतः ते म्हणजे आपले माने सर, ज्यांच्यामुळे आज हा भव्य दिव्य असा कार्यक्रम मराठी मंडळाच्या खाली छत्रछायाखाली सादर करण्यात आलेला आहे. असं म्हणतात की रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेमध्ये वेळेची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला विद्यार्थ्यांच्या विषयी विचार करण्याची वेळ येते त्यावेळेला माने सर कोणतीच मर्यादा या ठिकाणी ठेवत नाही. कोणताही विषय, मग तो भाषा असो, शास्त्र असो, कला असो, एखादा उपक्रम असो, आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे जे काही चांगलं करता येईल, त्यांच्यावर संस्कार घडवता येईल, ते करण्याचा ते प्रयत्न करतात. अध्यात्म हा विषय त्याला कसा वावगा ठरला असता आणि म्हणून अध्यात्माच्या अंगाने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे संस्कार होण्यासाठी म्हणून गेले 2 दिवस माने सर अविरत प्रयत्न करत आहेत. येथे तुम्हाला सगळं चित्र इथे दिसत आहे. माने सरांनी स्वतः या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत. स्वतः या ठिकाणी पंढरीनाथ महाराज मासुर्णेकर त्यांच्या घरी उतरलेले होते. जे काही अरेंजमेंट आहे ही करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेकांचे त्याला खूप मोठा हातभार लागलेला आहे, नाही असं नाही, पण यामध्ये खरोखरच त्यांचा करावं तेवढं कौतुक कमीच आहे की अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम त्यांनी यापुढे करावे अशी आमची सदिच्छा त्यांच्या मागे नेहमीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतक्या वेळी ज्या दरम्यान तुम्ही हा कार्यक्रम ऐकता आहात, त्या कार्यक्रमाचं सार्थकच आहे की एक तरी ओवी अनुभवावी. या ओवीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी पंढरीनाथ महाराज यांनी तुम्हाला दिलेला जो संदेश आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये संस्काराला महत्त्व आहे, उच्चाराला महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आचरणही शुद्ध हवं. ह्या सगळ्या ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन तुम्ही जायचं आहे आणि ह्या ज्ञानाच्या शिदोरीवर पुढील जीवनाची वाटचाल तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करायची आहे. ज्यांचे आभार मानायचे नाही असतील त्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. जाधव मॅडम, तुम्ही अत्यंत गोड शब्दामध्ये सर्वांचे आभार मानले, माझंही कौतुक केलं, मग तुमचा जाहीर आभार. विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 तास आपण ज्या सुश्राव्य अशा कीर्तनाचा आनंद घेतला ते आमचे हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज मासुर्णेकर या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी दत्त प्रसादी वैजी मंडळ मुलुंड शेखनाला यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी ते आलेले आहेत. कारण कीर्तनाला भजनाची साथ असल्याशिवाय कीर्तन होऊ शकत नाही आणि दत्त प्रसादी वैजी मंडळ हे मुलुंड शेखनाग्याचं हे फार नावाजलेलं वैजी मंडळ आहे. मी आजपर्यंत जेवढे कार्यक्रम आमच्या विभागात राबवले गेले तर प्रत्येक कार्यक्रमाला किंवा गणपती महोत्सव असो किंवा कोणताही कार्यक्रम असो ते नेहमीच फोन केल्यानंतर लगेचच येतात, कारण त्यांचं तुमच्या आमच्यावरती प्रेम आहे. त्यांचा जाहीर आभार मी या ठिकाणी मानतोय. जाधव आणि सर्वांचा आभार मानलेलाच आहे, परंतु शेवटी कार्यक्रमाच्या संकेताप्रमाणे मी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज मासुर्णेकर यांना आमच्या प्रेमाची पावती म्हणून ॲज अ टोकन ऑफ लव्ह मी त्यांना
देऊ इच्छितो की शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय कवित्र ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. दत्त प्रसादिक भजनी मंडळ मुरुड चेकनागा यांनी या कीर्तनाला अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे. या दत्त प्रसादिक भजनी मंडळाची सर्व संपूर्ण माऊली मंडळी ही त्यांनी इथं समोर यायचं आहे. कवित्य गुरुजी त्यांना ही दुसरी प्रेमाची भेट भजनी मंडळासाठी देत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सुरेश महाराज सर्व ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, महाराज की जय. हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झालेला आहे.